विठुरायाच्या भक्तीने भरवलेल्या वातावरणात आज आषाढी एकादशीच्या दिवशी नरेंद्र रुग्णालय आणि संलग्न संस्थाच्या वतीने पहिल्यांदाच दिंडीचे आयोजन करण्यात आले। या विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाला बोरिवली परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिंडीमध्ये रुग्णालयातील डॉक्टर, प्रचारिका, कर्मचारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी होते। पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, भगवे झेंडे, फुलांची सजावट आणि विठ्ठल विठ्ठल या जयघोष करत ही दिंडी रुग्णालय परिसरातून बोरिवलीच्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत पुढे सरकली। या दिंडीच्या निमित्ताने श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। विशेष म्हणजे हा उपक्रम नरेंद्र रुग्णालय आणि संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच राबवण्यात आला असून भविष्यात दरवर्षी या परंपरेला चालना देण्याचा संस्थेचा मानस आहे। या उपक्रमामुळे रुग्णालय व समाज यांच्यातील भावनिक नातं अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। परिसरातील नागरिकांनीही याचे स्वागत करत भविष्यात अधिक भव्य स्वरूपात अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आज आषाढी एकादशी आहे, आपण दिंडी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेला आहात, तर काय पूर्ण नेमक्या भावना आपल्या मनात आहे? की पुष्कळ वर्षाची माझी इच्छा होती ते बोरिवलीमध्ये ते माऊलीची, विठ्ठल बाबाची कधी पालखी इथे नाही दिली आहे। दोन महान संत होते, तुंडाश्वरी ज्ञानेश्वरजी, त्याचे पादुका घेऊन आम्ही पालखीमध्ये ठेवून जसं पंढरपूरला होते असे आम्ही आमची भावनाला व्यक्त करून ते 5व्या टाटोला आम्ही बोरिवलीमध्ये फिरते आहे। और लास्टमध्ये विठवाचं मंदिर आहे दोंडीवती, तिथे आम्ही ते आमची पालखीचा एंड करणार आहे। हे कितवं वर्ष आहे आपलं? ते आम्ही 2 वर्षाला ते विठवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही तुलसी आणि प्रसादचा कार्यक्रम करते होते। ते दिवस देवाने आम्हाला असा सांगितला की तुम्ही पालखी टाळा, ते प्रमाणे आम्ही ते पालखी टाळली आहे। पुढच्या वर्षी पण आम्ही टाळणार आहे। काय म्हणाल, आज आषाढी एकादशी आहे, आपण वारी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेला आहात, तर काय नेमकी भावना आपल्या मनात आहे? तुम्हाला कल्पना आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला, संबंध देशाला, की आज देवशयनी आषाढी एकादशी आहे। त्यानिमित्ताने या बोरिवली ही आज पंढरीमय झालेली आहे आणि या बोरिवलीच्या पंढरीमयमध्ये सगळे वारकरी आणि सगळे विठ्ठल भक्तगण अगदी न्हावून निघाले आहेत आणि त्या अनुषंगाने आमच्या या वारीचं आयोजन केलं। डॉक्टर आमचे नरेंद्र कुमार यांनी चांगल्या प्रतीचं इथे आयोजन केलेलं आहे। या बोरिवलीमध्ये वातावरण अगदी पंढरी उभी राहिलेली आहे। कितवं वर्ष आहे आपलं आणि कसं हे आपल्या डोक्यात आलं की म्हणजे आपण वारी? नाही, वर्ष तर असं आहे की यांची जी संस्था आहे नरेंद्र फाउंडेशन, ही अगदी म्हणजे सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, अगदी मेडिकल म्हणजे आरोग्य, अशा सगळ्या माध्यमातून काम करत असते। म्हणून यंदा पहिल्यांदाच प्रथम वर्ष आहे आणि प्रथम वर्षामध्ये या वारीचं
या बोरिवली पूर्वेकडनं आम्ही नियोजन केलेलं आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.